नमस्कार. सर्वप्रथम दिवंगत प.म. राऊत सर आणि विद्या राऊत मॅडम यांच्या स्मृतीला नम्र वंदन. मला डॉक्टर अनघा राऊत यांच्यासारखं खूप बोलता येत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, विद्या विकास एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर विनय राऊत सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अनघा राऊत मॅडम, आदरणीय शिक्षकवृंद, उपस्थित पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना खूप नमस्कार. मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी डॉक्टर अनघा राऊत यांचे मनापासून आभार मानते. आज हुनर हाट या आर्ट फेस्टिवलमध्ये उपस्थित राहण्यात मला अतिशय अभिमान आणि आनंद होत आहे. हुनर हाट हे नुसतं कलेचं प्रदर्शन नाही, तर तो एक स्वप्नांचा, कल्पनेचा आणि मेहनतीचा उत्सव आहे असं मला वाटतं. हुनर या शब्दाचा अर्थच कौशल्य, कला असा आहे. आणि आपण आत्ताच खरोखरच किती सुंदर अशा कलाकृती बघितल्या. त्या सगळ्या या विद्यार्थ्यांनी इतक्या मनापासून केल्या, म्हणजे नुसत्याच हँडमेड नसून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकसुद्धा आलेलं आहे. या मुलांचं खरोखरच खूप कौतुक आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी मिळून हुनर हाट साकारलेला आहे. आणि प्रदर्शन जरी 2च दिवस असलं तरी त्याची तयारी ही 2 महिने चालू असणार आहे. या हुनरमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली त्यांचे खूप कौतुक. आता थोडं माझ्या व्यवसायाबद्दल, कारण मला उद्योजिका म्हणून इथे बोलवलं आहे. माझा स्वतःचा आभा एथनिक हा कपड्यांचा ब्रँड आहे, क्लोदिंग ब्रँड. आमच्याकडे हँड ब्लॉक प्रिंटच्या कापडापासून रेडीमेड कपडे तयार होतात. हँड ब्लॉक प्रिंट म्हणजे ॲक्च्युली हाताने ब्लॉक्स केलेले असतात आणि त्याच्यापासून कापड तयार होतं आणि त्याच्यातनं रेडीमेड प्रॉडक्ट्स तयार होतात. 2014 साली आम्ही हा बिझनेस सुरू केला. मी आणि माझी पार्टनर मिळून आम्ही हा बिझनेस करतो. याची प्रेरणा मी माझ्या वडिलांकडनं घेतली आणि सुदैवाने माझे पती आणि माझे सासरे देखील उत्तम व्यावसायिक आहेत. आता परवा 14 डिसेंबरला आभाला 11 वर्ष पूर्ण होतील. आणि 11 वर्ष व्यवसाय केल्यानंतर मी तुम्हाला निश्चित सांगू शकते की उत्तम क्वालिटी, वाजवी दर असेल तर लोकांना तुमचं प्रॉडक्ट नक्की आवडतं. आणि आज मी अभिमानाने सांगू शकते, जसं माझ्या इंट्रोमध्ये सांगितलं, की चित्रपटसृष्टीतील, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आमचे क्लायंट्स आहेत. इथे उपस्थित सर्व तरुण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की तुम्ही जरूर बिझनेसमध्ये आलं पाहिजे. आपण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होऊया हा विचार जोपासा. बिझनेसने तुम्हाला तुमची अशी ओळख मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बिझनेसमुळे रोजगार निर्मिती होते आणि तुम्ही समाजासाठी काही केलं याचं समाधान मिळतं. नेहमी गुजराती, मारवाडी यांनी बिझनेसमध्ये आलं पाहिजे असं नाही आहे. इथे असलेल्या मराठी विद्यार्थ्यांनी प्लीज हा विचार जरूर करा. आणि पालकांना देखील मी सांगू इच्छिते की तुमचा मुलगा, मुलगी जर बिझनेस करू पाहत असेल तर त्याला कृपा करून नाउमेद करू नका. आपल्या पिढ्यात कोणी बिझनेस केला नाही, तू करू नकोस असं कृपा करून त्याला सांगू नका. त्याच्या पाठीशी उभे राहा आणि त्याला यशस्वी करा. आता इंटरनेटमुळे सगळं खूप सोपं झालं आहे, त्याचा योग्य वापर करा. आणि मराठी आणि आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायात या आणि आपल्या विद्या विकास शाळेचं नाव मोठे करा. खूप मोठी स्वप्न पहा. छोटी स्वप्न कशाला बघायची, मोठीच बघा. मोठी स्वप्न पहा, त्यांचा पाठलाग करा. मी तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा संस्थेचे आभार मानते. धन्यवाद.